नमस्कार, जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण। चला तर मग भाषणाला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून जिने गुलामगिरीच्या प्रथेवर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची आज जयंती। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते। शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला। जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंच्या ठायी होती। त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले। आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे। आई म्हणजेच प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्यजननी जिजाबाई शहाजीराजे भोसले। लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती। त्या काळी अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या। त्याविरुद्ध शब्द काढण्याचीही हिंमत कोणामध्ये नव्हती। अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबांचा जन्म झाला। बाळराजांना लहानपणापासूनच त्या रामायण आणि महाभारतातील शौर्यांच्या कथा सांगत। हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू शिवरायांना माँसाहेबांकडूनच मिळाले होते। कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु माँसाहेबांनी असा विचार कधीच केला नाही। रयतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे। फक्त मुस्लिम सत्तांपासून संरक्षण एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि मुत्सद्दीपणा हे गुण सुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी रुजविले। स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीतही माँसाहेब जिजाऊंचाच मोलाचा वाटा होता। समाजहिताचा विचार प्रथम करणाऱ्या माँसाहेबांची आज प्रत्येक घरात गरज आहे। आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून शिवबा घडविणाऱ्या माँसाहेब आधी घडाव्या लागतील। शेवटी मी एवढेच म्हणेन, थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार। चंद्र सूर्य असेपर्यंत माँसाहेब नाव तुमचे नाही मिटणार। महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊंना शतशः नमन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।